नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या किंवा दीपपूजन अमावस्या म्हणून आपण साजरी करतो. या दिवशी प्रत्येक घरामध्ये दिव्यांची पूजा करून आपल्या घराच्या सुखासाठी, शांतीसाठी, समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. जेव्हा कधी आपण दिवा लावतो तेव्हा घरातील पूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये वावर होतो. बघा, या दिवशी अशी छान पूजा करून श्रावण महिन्याचा आपण शुभारंभ हा करत असतो. दिव्यांची पूजा जी आपण करतो ती अमावस्येच्या दिवशी करतो. त्यामुळे ही पूजा पितरांच्या शांतीसाठी किंवा पितरांनाही समर्पित आहे. या दिवशी आपल्या घरातील जेवढे काही दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून त्याची पूजा आपल्याला करायची आहे, जेणेकरून घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. आणि बघा, लोक ह्या दिवशी ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून लोक साजरी करतात. लोक भरपूर या दिवशी मांसाहार करतात, दारू पितात, पार्ट्या करतात. कारण त्यांना असं वाटतं की श्रावण महिन्याच्या अगोदर आपण भरपूर नॉनव्हेज खाऊन घ्यावं, त्याच्यानंतर महिनाभर आपल्याला काय ते खायला मिळणार नाही. पण ती गटारी अमावस्या नसून ती गतहारी अमावस्या आहे. गत म्हणजे गेलेला आणि आहार या शब्दाचे हे जोड आहे. म्हणजेच काय तर त्यागलेला आहार. तर प्लीज या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो. ही पूजा पितरांना समर्पित असते, लक्ष्मी मातेला समर्पित असते. त्यामुळे या दिवशी मांसाहार, दारू प्लीज काही करू नका. तर बघा, येत्या 24 जुलैला दीप अमावस्या ही आहे आणि त्या दिवशी आपण दिव्यांची पूजा कशी करायची आहे ते बघणार आहोत. तर बघा, अमावस्याचा प्रारंभ 23 जुलै बुधवारी उत्तर रात्री 2:29 होत असून ती गुरुवारी रात्री 12:40 संपणार आहे. तर बघा महिलांनो, गुरुवारी ही पूजा तुम्हाला सकाळी करायची आहे. ज्यांना सकाळी नाही जमत त्यांनी संध्याकाळी केलेत तरी चालेल. पहिली म्हणजे या दिवशी हळदीचं लेपन करायचं, घरात गोमूत्र घालायचं, पूर्ण देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे. श्रावण चालू होणार आहे आणि बघा, अमावस्या म्हणजे या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करत असतो आणि तिला स्वच्छता ही खूप प्रिय आहे, हे लक्षात ठेवा. आदल्या दिवशी तुम्ही छान दिवे सगळे पुसून स्वच्छ करून ठेवलेत तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी ठेवलेत तरीही चालेल. मग तुमच्याकडे जर दगडीचा दिवा असेल किंवा समई असेल ते सगळे या पूजेत तुम्ही लावू शकता. आता ही पूजा तुम्हाला सकाळीच करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक चौरंग घ्या, छान रांगोळी काढा, लाल वस्त्र घाला. आता तांदूळ ठेवा, त्याच्यावरती हळद कुंकू घाला आणि तुम्हाला त्याच्यावर जेवढे काही तुमच्या घरात दिवे आहे किंवा जे दिवे तुम्ही पूजेत लावणार आहे ते छान स्वच्छ धुवून पुसून ते तुम्ही त्या तांदळावरती हळद कुंकू घालून तुम्हाला प्रत्येक दिवा हा ठेवून घ्यायचा आहे. आता दिव्यात जी काही आपण वात घालणार आहे ती 2 समईची वात पिरगळून एक वात करून मग तुम्हाला ती दिव्यात घालायची आहे. सगळ्या दिव्यात तुम्हाला तेल घालून घ्या. समजा तुम्हाला 1 किंवा 2 तुपाचा दिवा लावायचा असेल तरी 1 किंवा 2 तुम्ही तुपाचे दिवे पण लावू शकता, कणकेचे दिवे पण लावू शकता. आणि तुम्हाला प्रत्येक दिव्यावर हळद कुंकू घालून घ्यायचं आहे. इथं जसं मी फूल ठेवलंय तसं फूल घालून घ्या आणि मग सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालून तुम्ही दिवे प्रज्वलित करून घ्या. एखादा तुपाचा जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर तुम्ही एखादा तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता. त्यानंतर सगळ्या दिव्यांवरती हळद कुंकू, फूल, अक्षता आणि इथं जर तुम्हाला आघाडा आणि दुर्वा जर मिळाले तर प्रत्येक दिव्याला हे अर्पण करा. कापसाचं वस्त्र आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं दूध साखर किंवा दूध केशर असा तुम्ही नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. हे झाल्यावर तुम्हाला दिव्यांची आरती म्हणायची आहे. दिव्यांची जी नावं आहेत ती गुगल करा, तुम्हाला दोन्हीही मिळून जाईल, ती तुम्हाला म्हणायची आहेत. हे सगळं झाल्यानंतर आपली दिव्याची पूजा ही संपन्न झाली. आता हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी न चुकता या दिवशी एक सेपरेट दिवा कणकेचा तयार करायचा आहे. त्यात तुम्हाला तेल घालून, जोडवात घालून तो तुम्हाला दक्षिणेकडेच तोंड करून आपल्या पितरांच्यासाठी तुम्हाला तो लावायचा आहे. हा दिवा तुम्ही या पूजेमध्ये अजिबात इन्क्लूड करू नका. तो एक सेपरेट संध्याकाळी फक्त दक्षिणेकडे तोंड करून दुसरीकडे लावायचा आहे. याच देवाच्या म्हणजे ही जी पूजा आपण करणार आहे त्या पूजेमध्ये हा दिवा ठेवायचा नाहीये.
तर अशी छान अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण उद्या दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या किंवा दीपपूजन हे आपण उद्या सगळ्यांना करायचं आहे. भले तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पूर्ण दिवस अमावस्या आहे, त्यामुळे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. पण पूजा करणं आणि मांसाहार न करणं हे दोन्ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज पूजा करा, पण मांसाहार, दारू, सिगरेट, पार्टी मात्र उद्या करू नका. आणि जेवढं जमेल तेवढं माता लक्ष्मीची सेवा उद्या तुम्ही करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.